यानंतर त्या ठिकाणी ज्याच्या या मेळाव्याचे कार्याध्यक्ष आहेत सन्माननीय रामचंद्र धर्मसारे सर, त्यांचाही सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होतोय. क्रीडा शिक्षक, सहशिक्षक, डॉक्टर, PhD त्यांनी प्रदान मिळवलेली आहे. त्या ठिकाणी त्यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय. खूप 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 धन्यवाद. यानंतर या ठिकाणी आम्ही एक विशेष सत्कार करतोय. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांना, सर्वच पाहुण्यांना मी विनंती करेन की मेळावा यशस्वी होण्यासाठी आमच्याकडे नोंदणी खूप महत्वाची असते. नोंदणी झाल्यानंतर आम्ही पुस्तक तयार करतो. पुस्तक किती आकाराचा, किती छोटा आहे का मोठा आहे, सर्व काही आमच्या सन्माननीय सदस्यावर अवलंबून. सर्व सन्मानित सदस्यांना आम्ही विनंती करतो की आपण जास्तीत जास्त नोंदणी आपल्याकडे करावी आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आमचे जे काही 30-35 सन्मानित सदस्य आहेत, या सर्व सदस्यामध्ये सर्वात जास्त नोंदणी करणारे आमचे एक सन्मानित सदस्य आहेत, ते म्हणजे सन्माननीय माणिकराव घोडके साहेब. घोडके साहेबांना मी विनंती करतो कृपया आपण स्टेजवरती यावं आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. सर्वात जास्त बायोडाटा नोंदणी करण्याचं काम आदरणीय माणिकराव घोडके साहेबांनी केलं. अक्कलकोटमध्ये राहतात पण जिल्ह्यातून त्यांनी बायोडाटा गोळा केले, सर्वाधिक रेकॉर्ड त्यांनी केलं आणि त्या निमित्तानं या वर्षापासून विशेष सत्कार आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे. संस्थेच्या वतीनं माणिकराव घोडके साहेबांचा सत्कार या ठिकाणी होत आहे, त्याचा स्वीकार आपण करावा अशी विनंती. आमच्या झुंबर साहेबांचाही सन्मान व्हावा, सन्मान करावा अशी विनंती. खूप खूप धन्यवाद. समाजामध्ये अशी काही दानशूर व्यक्ती खूपच कमी असतात. मान्य श्री अनिल कुसुम साहेब, मान्य दासरी साहेब, या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष रामचंद्र धर्मसारे सर, उद्घाटक मानके साहेब, उपाध्यक्ष हॅलो झालं जवळ नमस्कार करतो. वधूवर पालक परिचय मेळावा मुख्य कारण म्हणजे श्रम, वेळ व पैसा याची बचत व्हावी. सर्व धनगर समाज या आता ज्या वधूवर पालक परिचय मेळावा जो आयोजित केलेला आहे त्या साधारणतः 600 नोंदी झालेल्या असून या सर्व नोंदी मोफत असून या कुठल्याही प्रकारची नोंदी आला धरली जात नाही, कुठल्या प्रकारचे चार्जेस घेतले जात नाही, या नोंदी घेतली जात नाही. याशिवाय पुस्तक छपाई करणे, मेळावा घेणे हा उद्दिष्ट आज नसून वर्षभर हा कार्यक्रम चालू असून ऑनलाईन या पद्धतीने संस्थेचे अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ ऑनलाईन पद्धतीने बायोडाटा एकत्रित करून वर्षभर हा कार्यक्रम चालू आहे. समाजातील जे वधूवर आहे या कार्यक्रमात एकत्र येतात. वर्षभर ऑनलाईन जर सभासद प्रत्येक वधूवर झालं तर आपली सर्व कार्यक्रम सवारी कार्यक्रम मी आवाहन करतो की आपण आपला बायोडाटा ऑनलाईन करावा. त्याचप्रमाणे धनगर समाज संचालक मंडळ फक्त 7 जी बॉडी आहे, कृपया त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. कागे साहेब असतील, निशाणदार साहेब असतील, आमचे बंदीछोडे साहेब असतील, त्यांचं सर्व संचालक मंडळ पाहुण्यांच्या समेत या ठिकाणी पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पुस्तकाचं प्रकाशन करतोय. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण वधूवर परिचय पुस्तक तयार केलेलं आहे. दरवर्षी आपण पुस्तक तयार करतोय, जास्तीत जास्त बायोडाटा आपण गोळा करतोय आणि त्यामध्ये छापतोय आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. हे सर्व मोफत आहे. पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे पाहुण्यांच्या शुभ हस्ते. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा 31 मेला जयंती आहे. स्वाभिमानानं अभिमानानं आपण प्रत्येकाने आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अहिल्यादेवी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर आहे. तर मी सर्व सन्माननीय सदस्यांना सुद्धा विनंती करेन की आपण कृपया स्टेजवरती यायचं आहे. सन्माननीय सदस्य कृपया ताबडतोब स्टेजवरती या. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. काही मेसेज आमच्याकडे येत आहे, कार्यक्रमाला सुरुवात करा. मी अशांना विनंती करतो, चला संचालक मंडळ सगळे
गाडगे समाजाला वगैरे चला आणखी कोणा पलीकडे चला नरोडे सर. अहो नरोडे सर, या कंपोजिंग असेल प्रिंटिंग असेल आपण मुद्रण समितीचे सन्माननीय अध्यक्ष या स्टेज होते तिकडे गर्दी होत असेल बरं तसे मॅडम इथे इकडे असं करमध्ये बरं तुम्ही माझा फोटो नाही का तरी चालेल तुमचा निघून आहे साहेब आहे साहेब आहे. ही सर्व सन्माननीय सदस्य मंडळी आहेत. लवते मॅडम दिसत नाहीये आले रे आणि होती की असू देत नाही काम मात्र सगळं तेच करतात. नागरिकांनी साहेबांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा आपण सर्वांनी. कधीही समोर येत नाहीत, पाठीमागे राहून सगळं काम ते पार पाडत असतात आमच्या सर्वांच्या सहकार्यानं. चला फोटो सेशन झालेलं आहे. कमवणारी व्यक्ती जेवढी आहे तेवढी दानशूर असावी लागते. दानशूरतेचं दानपही असावं लागतं. असंच आमचे सहकारी आहेत ॲडव्होकेट शंकर नरोटे. काही व्यक्ती असं असतं की ह्या हाताला दिलेलं दान त्या हाताला कळत नाही. आवड असली की सवड होते त्याप्रमाणे तसेच त्यांनी आपल्या महिलांसाठी खास अहिल्यादेवींच्या 300 जन्मतिथीनिमित्त 300 महिलांना साड्या वाटप करून ठेवलेल्या आहे. याचा लाभ महिलांनी घ्यावा असं मी त्यांना विनंती करतोय. त्याचप्रमाणे अहिल्यादेवींच्या जन्मतिथीनिमित्त मूर्ती वाटपाचाही कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. काही मंडळांनी जर मूर्ती स्थापना करायची असेल तर त्यांनी संपर्क साधावा. विशेष बाब म्हणजे आजच्या 31 तारखेच्या दिवशी ज्या मुलीचा जन्म होईल अहिल्यादेवी प्रसूतिगृहामध्ये हॉस्पिटलमध्ये त्या मुलीच्या नावानं 5,000 रुपयाची एफडी करून देण्यात येईल. तर सर्वांनी नोंद घ्यावी. कार्यक्रमाचं ठिकाण आहे उपलोक मंगल कार्यालय दिनांक 25/5/2025 संध्याकाळी 5 वाजता. पण केला आपलं मनापासून आभार. या ठिकाणी आपण आमच्या गर्दे साहेबांनी सांगितलं की हा राज्यस्तरीय मेळावा आहे, सर्व पोट जातीचा आहे. संस्था नाव नोंदणी करते, कसली फी घेत नाही. जर कोणी एजंट असेल तर आम्हाला कळवा. काही सूचना तुमच्यासाठी महत्वाच्या आणि ते सांगणं अत्यंत क्रमप्राप्त आहे, महत्वाचं आहे. यामध्ये ग्रुपवरील आम्ही एक ग्रुप केलेला साहेब. ग्रुपवरील सर्व सदस्यांना वर्षभर आम्ही फोटो आणि बायोडेटा पुरवतो. त्यानंतर पुस्तकाची मागणी करणारे स्वतःचे बायोडेटा देत नाहीत पण पुस्तकाची मागणी करतात. यापुढे तुम्ही दिलंच पाहिजे तर पुस्तक मिळेल, अन्यथा मिळणार नाही. त्यानंतर पुढच्या वर्षीसाठी जास्तीत जास्त बायोडेटा नोंदणीसाठी आतापासूनच आपण सर्वांनी प्रयत्न करावं. 1200 ते 1300 लोक या ठिकाणी आहेत. प्रत्येकाची इच्छा प्रत्येकाच्या घरामध्ये वधूवर आहेत. आपण स्वतःच्या मुलाचा किंवा मुलीचा बायोडेटा आमच्याकडे दिलाच पाहिजे, ही आपल्याला विनंती आहे. त्यानंतर समाजातून सुद्धा आमच्या समाजामध्ये आपल्या समाजामध्ये मोठमोठे व्यावसायिक उद्योजक नोकर वर्ग पांढऱ्या पेशातील वर्ग अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने आहेत पण त्यांच्याकडे दानत्व जे म्हणतो ते फार कमी आहे. आणि म्हणून अशा दानशूर व्यक्तींना अशा दातृत्व लोकांना आमची नम्र विनंती असेल की आपण जास्तीत जास्त करून या ठिकाणी आपण फोटो बायोडेटा वर्गणी असेल किंवा जाहिरात असेल की तुमच्यावर मदत असेल ती मदत तुम्ही करावी अशी मी एक नम्र विनंती करतो. आमच्या संस्थेचे संस्थापक रवींद्र नागरिकिनी साहेब आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्नशील आहोत. वृद्धाश्रमाची गरज आम्हाला आहे, तुम्हाला आहे, सर्वांनाच आहे. म्हातारपणामध्ये नवीन आलेली सूनबाई किंवा मुलगा हा सुनेचा दास होतो, हाताखालचा मांजर होतो आणि कधीही तो बघणार नाही, हेळसांड होते. अशा प्रकारे काही कुटुंब तशा तक्रारी आमच्या संस्थेकडे आलेले आहेत. मी स्वतःहून अंगाने काही बोलत नाही. एवढी हेळसांड ज्या जन्मला त्यांनी आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, मोठं केलं, वाढवलं, घडवलं, त्यांची हेळसांड करतात आहेत तसे. अहो मयतला सुद्धा मी अमेरिकेत आहे, मयत अंत्यविधी उठून घ्या, मला यायचं होत नाही, असे सुद्धा न आहेत. असू द्या. चला तर आमचा एक मानस आहे की वृद्धाश्रम या ठिकाणी आम्हाला सुरू करायचं आहे. 2 एकर जागेची तरतूद आम्ही करीत आहोत. त्यानंतर मुलीसाठी वसतिगृह, मुली शाळा सोडतात, खेड्यातून शहरामध्ये यायचं म्हणजे की येण्या जाणं खर्च असेल, त्रास असेल, किंबहुना काही अडचणी त्या ठिकाणी निर्माण होतात. मुलीनं शाळा शिकायला शहरात कसं जायचं एकटी, म्हणून मुलीसाठी वसतिगृह आम्ही काढतोय. हॉस्पिटल सुद्धा आम्हाला काढायचं आहे. त्याचबरोबर आता साहेबांनी सांगितलं, गर्दे साहेबांनी वासोळा आम्हाला घ्यायचा आहे. त्याचबरोबर
या ठिकाणी आपल्याला मिळणार आमची संस्था तशा प्रकारे आम्ही रजिस्ट्रेशन 80 जी खाली केलेली आहे. आपण नोकर वर्गातील या ठिकाणी जवळजवळ 60 ते 70% नोकर वर्ग आहात. आपण इन्कम टॅक्स मुकाट्यानं पगार बिलातून कपात करतोय. त्याच्यापेक्षा इकडे सामाजिक कार्याला हातभार लावा. इन्कम टॅक्स म्हणून तुम्हाला सूट मिळेल तशी पावती तुम्हाला दिली जाईल. त्यानंतर आमच्या आणखीन एक सूचना अशी आहे की फॉर्म भरून देतात, तुम्ही फॉर्म भरून देता, परस्पर तुमचं लग्न जमतं किंवा साखरपुडा होतो, पण आम्हाला कळवतच नाही. मग ते पुस्तकात छापलं जातं. फॉर्म दिल्यानंतर सुद्धा काही जणांचे लग्न झालेले आहेत किंवा जमलेले आहेत. त्यांनी कृपया संस्थेशी संपर्क साधावं आणि त्याचबरोबर संस्थेला आपण कळवावं. आणि जर शक्य असेल ज्यांचं या मेळाव्याच्या माध्यमातून लग्न जमलेलं आहे त्यांनी या संस्थेला सहकार्य करावं, मदत करावं, जी मदत लोकोपयोगी समाजासाठी आम्ही करणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी बऱ्याचशा काही सूचना आहेत, मी पुन्हा नंतर सांगेन. या ठिकाणी आता आपण हे जे मान्यवर मंडळी आलेले आहेत त्या मान्यवरांचं तुम्ही 2 मिनिटं दिले, मला 5 मिनिटं द्या. मला एक विनंती करतो, मुलीनो आधी मुलगा आपल्या आई वडिलांना सांभाळलं का हे बाबा, मग लग्न कर. आज मला सांगा त्या प्रकारे आज मुला मुलींनी आज व्यसनामुळे वाया गेले, आज व्यसनामुळे व्यथित झाले. मुलींना सांभाळून दिलं, आईचं ऐकून लग्न करून. आईला काय शेती पाहिजे, नोकरी पाहिजे, पगार पाहिजे, फॉर्च्युनर पाहिजे, काय एकाउंट पाहिजे. त्यामुळे 17,000 एवढ्यासाठी एक माझ्यासाठी 1-2 मिनिटं सर्वांना विनंती करतो. माझ्या वैद्य विद्यार्थ्याला पापुण्य सध्या सर्वांनी श्रद्धांजलीसाठी फक्त उभं राहायचं, सगळ्यांनी सहकार्य करावं. आज आयुक्त साहेबांची इच्छा आहे. ठीक आहे, एक साथ बनसोडे सर, आता साहेबांना दिला तुम्ही आधी हे करा ना, ऑर्डर द्या ना. खूप खूप धन्यवाद मस्के साहेब. येळकोट मल्हार. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व बांधवां, भगिनींनो आणि मातांनो, भाषण करण्याची वेळ नाही. आता दिव्यांग आयुक्तांनी जे 2-3 मिनिटांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे. त्यांना मी या व्यासपीठावरून सॅल्यूट करतो, त्यांच्या कामाला सॅल्यूट करतो. आणि त्यांनी सांगितलेलं प्रत्येक पालकांनी आचरणात आणलंच पाहिजे. परिचय मेळावा आयोजित केलेले माझे मित्र रवींद्र नागणकेरी नेहमीच मागे राहून सगळं करत असतात आणि ते शिवसेनेचे जिल्हा समन्वयक आहेत. शिवसेना पक्षामध्ये त्यांनी इथं जसं काम करतायत ते तिथं सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांचं काम आहे. त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देतो. या वधूवर परिचय मेळाव्याला शुभेच्छा देतो. या मान्यवर इथे माझे नेते आहेत, इथे जिल्हा संपर्क प्रमुख अनिल गोपिळ साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व मान्यवरांना मी धन्यवाद देतो. या संयोजकांना देतो. जास्त बोलत नाही, खूप आपलं काम महत्वाचं आहे. इथं जे पुढं होणार आहे त्या होणाऱ्या सर्व या वधूवर परिचयमधून जी लग्न जुळणारे आहेत या सगळ्यांना नांदा सौख्य बरे अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजमाता सामाजिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित वधूवर पालक मेळावा या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आजचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक यशपाल पिंगे, माननीय रामचंद्र धर्मशाळे, माननीय चंद्रकांत धापले, त्याचप्रमाणे मगाचपासून मी बघतो आल्यापासून जसं प्रास्ताविकमध्ये ज्यांनी सांगितलं की संस्थापक अध्यक्ष असताना सुद्धा
पडद्यामागून काम करणारे आणि कामात व्यस्त असणारे सन्माननीय आमचे जिल्हा समन्वयक रवींद्र नागनगिरी, त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं. त्याचप्रमाणे माझ्या समवेत आलेले आमच्या शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संतोष किंगणाळकर, दत्ता गणेशकर, दत्ता माने, नागेश सोलनकर, उपस्थित सर्व समाजाचे बंधू भगिनी आणि माता आणि वधूवर, त्यांचे पालक आणि ज्यांचं आत्ता मी मनोगत ऐकलं ते दिव्यांग मंत्रालयाचे आयुक्त माननीय विजय मस्के साहेब. 5च मिनिटं त्यांनी भाषण केलं. त्या 5 मिनिटांमध्ये त्यांनी एवढा मोठा संदेश दिलाय की तो वधूवरांना आणि पालकांना आयुष्यभर पुरेल एवढा मोठा संदेश ते देऊन गेले. कदाचित कुणाच्या लक्षात आलं नसेल, पण त्यांनी सांगताना सांगितलं ते मलाही असंच वाटतं की ते अपंग नाही आहेत. आपण त्याला अपंग म्हणू नये, अपंग म्हणणारे आहेत, त्यांचे विचार अपंग आहेत असं मला वाटतं. आपण विचाराने अपंग होता कामा नये, कारण ज्या विद्यार्थ्याने ज्या मस्के नंतर मात्र त्या आईवडिलांना मुलीच्या समजतं की आपण चुकलो, ती चूक आयुष्यभर भरून निघत नाही. मिळत डोळ्यात पाणी आणून मुलीची वाट बघण्यापेक्षा, मुलीचा संसार सुखी बघण्याची वाट बघण्यापेक्षा लग्न करतानाच असं लग्न करून द्या की ती मुलगी आयुष्यभर आई वडिलांचं नाव काढेल की आई वडिलांनी मी कुठेतरी पुण्य केलं होतं म्हणून माझ्यासाठी आई वडील असे मिळाले, सासू सासरे असे मला मिळाले, असे शोधून दिले. आयुष्यभर ती नाव काढेल. मुलगी ही लक्ष्मी असते हो घरातली. मुलगी ही लक्ष्मी असते घरातली. कित्येक जणांनी त्या वैष्णवी कसपटेचं ते टीव्हीवरती जे चाललेले पेपरमध्ये येते ते बघितल्यानंतर इथे एकही माय भगिनी नाही, वडील नसतील की त्यांच्या डोळ्यात पाणी आलं नसेल, त्यांनी विचार केला नसेल, प्रत्येकाच्या मनामध्ये विचार केला असेल की आजही समाजामध्ये अशा हुंड्यासाठी आत्महत्या होत आहेत. परंतु मला सांगताना अभिमान वाटेल की आपल्या समाजामध्ये हुंड्यासाठी अजूनपर्यंत एकीलाही मुलीला आत्महत्या करावी लागली नाही किंवा लागणार नाही, याचा अभिमान आपल्या सगळ्यांना पाहिजे. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? मगाशी मी प्रास्ताविक मध्ये त्यांनी सांगितलं. नतमस्तक. मला कल्पना आहे हे बोलले आणि कोकिळ सर प्राध्यापक नसतानाही प्राध्यापक आहे एवढं बोलले. मी तर हाडाचा प्राध्यापक आहे. आम्ही एकदा बोलायला उभं टाकलो की टोल पडेपर्यंत थांबत नाही. टोलाला आत जाणं आणि टोलाला बाहेर पडणं, या 2 टोलांच्या मध्ये टोलवा टोलवी करणारी माणूस. मला कल्पना आहे की मानसशास्त्र सुद्धा सांगतं की 40 मिनिटाच्या वर माणूस एकाग्र चित्तानं कितीही महत्वाचं असलं तरी तो ऐकून घेऊ शकत नाही. पण आपण जातीनं धनगर असल्यामुळं आपण सगळ्यालाच अपवाद असतो. धनगर सामान्य माणसात मोडतच नाही आणि त्यामुळं मी 256 किलोमीटरहून इथं बसल्यावर मी मोजलं मुद्दाम रात्रीसाठी 256 किलोमीटरहून आलोय. मला काही काम धंदा नव्हता म्हणून का भाषणाची हौस आहे म्हणून नाही आलो. मी मुद्दाम वधूवर परिचय मेळाव्याला जाणीवपूर्वक जात असतो. त्याचं कारण आहे की ही पालक मंडळी एरवी आम्हाला सापडत नाही. ती आरक्षणाच्या चळवळीत बहुतेक नसतात, प्रबोधनाच्या चळवळीत नसतात,
बहुतेकांच्या घरामध्ये अहिल्यादेवींची तस्वीर नसते, यशवंतराव होळकर माहीत नसतात, मल्हारराव होळकर माहीत नसतात. हे मी वास्तव बोलत आहे. उज्ज्वल कुमार माने कुठे गेले? ही माणसं पुन्हा सापडत नाहीत. कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला हा महाराष्ट्र आहे. इथं नीटपणानं विचार करणारी माणसं आहे. आणि बाकीच्यांनी कुणी कसं वागलं तरी चालेल, धनगरांनी इथं नीटपणानं विचार करण्याची गरज आहे. कारण महाराष्ट्र तुमच्या बाप जाणीने घडवलेला आहे, हे जरा समजून घ्यायचं. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देखील व्यवस्थित माहित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी महाराष्ट्राचं काय होतं हेही आम्हाला माहिती नाही. तुमचे आमचे पूर्वज कोण होते हेही आता कोणी बोलायला तयार नाही. मी वधूवर पालक मेळाव्यात बोलतोय याचं मला भान आहे आणि हे जाणीवपूर्वक मी बोलतो. कारण आपण इथं जेवायला आलेलो नाही, आपण एकमेकांचे सोयरे व्हायला आलोय. सोय करतो तो सोयरा असतो. म्हणून 256 किलोमीटरवरून मी काही जेवायला आलो नाही, माझी सोय आहे. माझं मनोगत तुम्ही ऐकलं पाहिजे. आम्ही कानांचे भुकेले आहोत. आम्हाला असं वाटतं आम्हाला 4 पुस्तकं वाचायला मिळाली आणि आम्हाला जे गवसलं ते समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला रिडल्स इन हिंदुइझम लिहिलं त्या पुस्तकामध्ये त्यांनी मांडलं बहुजन समाजाच्या इतिहासावर काळाचा मलबा पडलेला असतो आणि शिकलेल्या माणसाचं एक कर्तव्य असतं की त्यानं तो मलबा हटवायचा असतो आणि आपला इतिहास वर्तमान पिढीला दाखवायचा असतो. आपण ते काम केलं पाहिजे. अहिल्यादेवींची तस्वीर इथं उभं केली. वधूवर परिचय मेळावा झाला. मला माहिती आहे पुस्तक आल्याबरोबर तुम्ही पहिल्यांदा बघता आपल्यातला झेंडे कोण आहे, आपल्यातला हटकर कोण आहे, आपल्यातला खुटेकर कोण आहे, तिकडच आपली गाडी जाते. जवळपास खेड्यापाड्यातल्या सगळ्या सोयरिकी गुरुजी करतात, प्राध्यापक करतात, तलाठी करतात, ग्रामसेवक करतात. सोयरिकी कोण करतं? अडाणी माणसं सोयरिकी करत नाही. सोयरिकी कर्मचारी करतात, शिकलेले करतात. तेच नालायक आहे. त्यांनाच आपलं मूळ माहित नाही. नोकरी लागली म्हणजे फार चांगलं काही आकलन असतं अशातला भाग नाही. कृपया कुणाला राग आला तर हरकत पण नाही. राग आला तरच माणसं काहीतरी करतात. मी आपल्याला हे सांगू इच्छितो, अरे धनगर ही जात नाहीये, धनगर ही एक जमात आहे. ती पण मातृ जमात आहे. अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास करणारे जगातले लोक आहेत. त्यांनी तुमच्यावरती पुस्तकं लिहिली. जर्मनीचा एक संशोधक गुंथर सोनतायमर हा भारतामध्ये आला. कशासाठी? तर इथल्या व्यवस्थांचा अभ्यास करायला, इथल्या धर्मशास्त्राचा अभ्यास करायला, इथल्या जाती संस्थेचा अभ्यास करायला. ते कोसंबीला भेटले आणि कोसंबी मूळ व्यवस्थांचा अभ्यास जर करायचा असेल तर तुला धनगरांच्या सोबत राहावं लागेल. आणि हा जर्मन संशोधक सोनधर गुंथायमर या ठिकाणी 14 वर्ष राहिला. धनगरांच्या सोबत त्यानं मेंढरं राखली, खांद्यावरती भोंगडं घेतलं, हातामध्ये काठी घेतली आणि या सगळ्या प्रवासादरम्यान त्याला जे काही आकलन झालं त्यावर त्याने 3 पुस्तकं लिहिली. जगातल्या 13 भाषेमध्ये ती पुस्तकं गेली. आपल्यापैकी किती मंडळींनी वाचलेलं आहे मला माहित नाही. परंतु भारतातल्या माणसाचं मूळ शोधायला गेला की शेवटी मेंढराच्या लेंड्या सापडतात, त्याच्या पलीकडे काही सापडत नाही. त्याचं कारण शेतीचा शोध लागण्याच्या आधी गावगाड्यातल्या सगळ्या शेतकरी समाजाचं मूळ हे पशुपालक संस्कृतीचं आहे, म्हणजे आपलं आहे हे लक्षात घ्यायचंय. म्हणून मराठा समाजाचं सुद्धा कुलदैवत जेजुरीचा खंडोबा असतो. मराठा समाजामध्ये सुद्धा तळी उचलली जाते. मराठा समाजामध्ये दुःखद प्रसंग आला तर डोक्यावर घोंगडी घेतली जाते. जरा समजून घ्या. म्हणून या महाराष्ट्रामधला आधुनिक काळातला
सर्वात मोठा आणि अत्यंत देशी स्वरूपाचा जर अँथ्रोपॉलॉजर कोण असेल तर ते ज्योतिराव फुले होते. म्हणून ज्योतिराव फुल्यांनी शेतकऱ्याच्या आसूडमध्ये लिहिलं, या महाराष्ट्रामधला मराठा धनगर माळी हे एका कुळाचा आहे. आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी पूर्वार्धामध्ये ते सत्यशोधक होते, उत्तरार्धामध्ये ते आर्य समाजी झाले. त्यांच्या मुलाचं अपघातामध्ये प्रिन्स शिवाजीचं निधन झाल्यावर उघड्यावर राहिले राजर्षी छत्रपती शाहू महाराज. घोंगड्यावर बसले, बाजावर निजले, राजा माणूस. शाहू महाराजांनी संकल्प केला, माझ्या आयुष्यामध्ये कमीत कमी मी 101 लग्न मराठा धनगर माळ्यांची लावी. आजच्या सारखे ते राज्यकर्ते नव्हते, जसं बोलायचे तसं वागायचे. म्हणून तर आपण फुले शाहू आंबेडकरांची परंपरा म्हणतो. ही माणसं तपस्वी होती, ही माणसं मोठी होती, शब्दाला जागणारी होती. शाहू महाराजांनी आपल्या सख्या चुलत बहिणीला होळकर कुटुंबामध्ये दिलं आणि त्या मांडवामध्ये 25 लग्न धनगर मराठ्यांची लावली. हा महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास आहे, हे जरा धनगरांनी लक्षात घ्यावं. मराठा समाजासोबत तुमचं नातं आहे. या बाउंड्रीवरती कितीतरी लिंगायत कुटुंबाशी आहे. मी स्वतः नांदेड जिल्ह्यामध्ये जिथे 2 बाउंड्री आहेत, एकीकडे आंध्र तेलंगणाची बाउंड्री आहे, दुसरीकडे कर्नाटकची बाउंड्री आहे, मी त्या बाउंड्रीवरती शेकडो व्याख्यानं दिलेली आहे. आपले सोयरे सांगतात, मधले साहेब, अहो 80 वर्षाचा 90 वर्षाचा म्हातारा लहानपणी मला आठवतं, या गावामध्ये पाहुणे होते आपले, इथं सोयरिकी होत होत्या. आता ते म्हणतायत आम्ही तुमचे सोयरे नाहीत, कारण ते लिंगायत झालेले आहेत. कारण 12व्या शतकानंतर शरण आंदोलनाची कत्तल झाल्यानंतर सगळे शरण जंगलामध्ये गेले आणि जंगलामध्ये मेंढपाळ भेटले. मेंढपाळाने सांगितलं, देव बाप्पा आम्हाला कोणीच भेटत नाही, आमचा देव तिकडं बिरोबा आहे, आमचा देव खंडोबा आहे, आमचा देव ज्योतिबा आहे, आमचा देव बाळोबा आहे, आमचा देव खेळोबा आहे, हे आम्हाला भेटत नाही. शरणाने सांगितलं, अरे देव कशाला भेटायला पाहिजे, हाय गे देव तुझ्याच गळ्यात बांधतो आणि तूच आता देव झालास. इष्टलिंगाची स्थापना केली. कितीतरी धनगर आतापर्यंत आम्ही लिंगायत धनगर म्हणत होतो, हळूहळू धनगर कटला, सोयरिकी बंद झाल्या. याचं वाईट वाटून घेऊ नका, मी हे तुम्हाला सांगतोय आपले कनेक्शन्स. सगळे गोप्पा, सगळे बोल्लेवार, सगळे गवळी, हे आपलं हा सगळे केडर आहे, हे जरा समजून घेण्याची गरज आहे. आणि तुम्ही तर इकडं हटकर, खुटेकर, बंडगर, झेंडे ह्याच्यात अडकले बेटे. लाजा वाटायला पाहिजेत आपल्याला. वेदामध्ये आपल्याबद्दल लिहिलंय, मेंढरांची संख्या वाढली आणि महादेवानं धनगराचा अवतार घेतला. वेदामध्ये येतं. महादेव पशुपालक राजा आहे, त्याची बायको पार्वती ही हिमालय नावाच्या धनगर राजाची मुलगी आहे. गणपती आपण म्हणतो मळापासून झाला, आपले बाय हवं माय मळापासून. माय तू मळा अंगावर घेऊन घडे एखादं लेकरू कर, मळापासून लेकरू होत नसतंय. तो गणाधिपती, गण व्यवस्था ही पशुपालक धनगरांची व्यवस्था होती. ही आद्य व्यवस्था आहे या देशाची. आणि त्या सगळ्या गणांचा जो अधिपती आहे त्याला गणाधिपती गणेश, तो राजा आहे पशुपालकांचा. आणि म्हणून त्याची पूजा बहुजन समाजामध्ये केली जाते, तिथून सुरुवात होत असते. म्हणून बांधवांनो, खूप बोलण्यासारखं आहे, परंतु अगदी संक्षिप्त जरी बोलायचा कार्यक्रम आहे. जाऊ दे हो, जरा मेहणा आलाय, आज मटण केलंय, कशाला येतो बापू, कशाला समाजाची गरज आहे तुम्हाला? फक्त लेकरा बाळाच्या लग्नाकरिता. म्हणजे तुम्हाला 89 मध्ये NTCचं आरक्षण मिळाल्यानंतर 4 पावलं चालता आली, तुमचं सोलापूरमध्ये एका कॉलनीमध्ये घर झालं, तुमच्या बायकोच्या अंगावरती दागिने आले, 1-2 प्लॉट तुम्ही घेतले, तुमची श्रीमंती वाढली. परंतु ज्याच्या नावानं आरक्षण मिळालेलं आहे तो मेंढपाळ मात्र दऱ्याखोऱ्यामध्ये आजही जंगल तुडीत करतोय. त्याच्यासाठी तुमचं योगदान काय आहे, हा माझा महत्वाचा प्रश्न. आणि हे लेकरांना काय सांगणार आहोत आपण? आणि म्हणून माझ्याही घरी मी स्वतः मागच्या 24 वर्षापासून वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहे. माझी बायको प्राध्यापक आहे, एक पोरगा आहे ते MBBS ला आहे. मला तर काहीच गरज नाही ना. माझ्या घरातच 4-5 लाख रुपये महिना येतो.
तरी बोंबलत फिरतो आम्ही, लोक हसतात, हसू दे. अरे कारण हे मानवी आयुष्य आहे. हागण्या मुकण्यात तर मरणारच आहेत सगळे, कोण राहणार आहे? कई जन्म लेते हैं सिर्फ मर जाने के लिए, कई जन्म लेते हैं कुछ कर जाने के लिए. आपल्याला जनावराप्रमाणे जगायचं नाही. म्हणून अहिल्यादेवींची तस्वीर इथं लावली. माझा प्रश्न आहे पुरुष मंडळींना, घरातल्या अहिलेला तुम्ही स्वातंत्र्य देणार आहेत का? 1748 मध्ये ज्या वेळेला अहिल्यादेवींच्या पतीचं म्हणजे खंडेराव होळकरांचं निधन झालं, त्यावेळेला अहिल्यादेवी सती जायला निघालेल्या होत्या. त्यांच्या 11 सवती सती गेलेल्या आहे. अहिल्यादेवींना सती जावं लागलं असतं तर कल्पना करा, हे वर्ष 300व्या जयंतीचं वर्ष आहे. माऊलीनं काय कामं केली? सगळा भारत त्यांच्या पुढे नतमस्तक होतो. कुणामुळं? त्यांच्या सासऱ्यामुळं. म्हणून जे जे सासरे व्हायला आले त्यांनी मल्हाररावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. शास्त्री साहेब, अहिल्यादेवी होळकर सुद्धा सती जायला निघाल्या होत्या. मल्हारराव होळकरांनी थांबवलं. होळकरांची कैफियत नावाच्या पुस्तकामध्ये ते डिटेल सगळं वाचायला मिळतं तुम्हाला. मल्हारराव म्हणतात, अहिल्ये तू सती जाऊ नकोस. सती म्हणजे कळते ना, नवरा मेल्यावर त्याच्या चितेवर जिवंतपणानं बायकोनं मरणं, त्याला सती असं म्हणतात. अहिल्ये तू सती जाऊ नकोस. ही होळकरशाही बापजाद्याचं अंधन म्हणून आपल्याला मिळालेली नाही. ही होळकरशाही रक्ताचं पाणी करून आपण कमावलेली आहे. माझा खंड्या गेला, आजपासून तूच माझा खंड्या आहेस. कोण म्हणतोय? सासरा म्हणतोय. या हगवण्यानं मल्हारराव होळकर जर वाचले असते तर आपल्या सुनाचा छळ केला नसता. आणि म्हणून श्रीमंती ही भौतिक वस्तूतून निर्माण होत नसते, श्रीमंती विचारांची श्रीमंती असते. हे जर आपण समजून घेण्याची गरज आहे. म्हणून माझा समाज विचारानं श्रीमंत झाला पाहिजे आणि त्याची जबाबदारी एक कार्यकर्ता म्हणून माझी आहे असं मला मनापासून वाटतं. म्हणून मी इतकं तुमच्या पुढे कटू बोलतो. ज्योतिराव फुले म्हणायचे की बहुजन समाजाचं दुखणं हे गोड औषधानं जाणार नाही, कडू बोलावं लागतं. म्हणून हे बोलावं लागतं. राग आला तरी हरकत नाही. म्हणून अहिल्यादेवी सती गेल्या असत्या तर हा इतिहास आपल्याला दिसला नसता. अरे ब्रिटिश पार्लमेंटनं म्हटलं 18व्या शतकातील जगातील सगळ्यात महान महिला शासक या अहिल्यादेवी होळकर आहेत. कोण म्हटलं? ब्रिटिश पार्लमेंट. युरोप मधली कवी आहे जॉन बेली म्हणून, तिनं अहिल्यादेवीवरती खंड काव्य लिहिलं. भारतातल्या एकाही मध्यकाळातल्या राजावर किंवा राणीवर युरोपामध्ये खंडकाव्य लिहिलं गेलं नाही. फक्त अहिल्यादेवीवरती ते खंडकाव्य लिहिलं गेलं. आणि त्या प्रस्तावनेमध्ये जॉन बेली असं म्हणते, अहिल्यादेवींनी आम्हाला स्त्री मुक्तीच्या चळवळीमध्ये प्रेरणा दिलेली आहे. आता माझा रोकडा सवाल आहे धनगरांना. युरोपातल्या बाईला वाटतं की मी मुक्त होण्यासाठी अहिल्यादेवींचे विचार आणि कार्य ही प्रेरणा ठरू शकतात. अरे तुमचा तर त्यांच्यावर जैविक अधिकार आहे. तुमच्या कुटुंबामधल्या अहिल्यादेवीचं तुम्ही काय केलंय याचा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. म्हणून बांधवांनो, तोच समाज पुढे जातो ज्या समाजातला 50% वर्ग खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत असतो त्यावेळेला. म्हणून टेक सरकारला जे करता येणार नाही ते अहिल्यादेवींनी 18व्या शतकामध्ये केलं. आणि ते लेच्यापेच्याचं नाही, अतिशय मुत्सद्देगिरीनं आणि मनगटाच्या शक्तीनं. एकही राज्य नाही या भारतातलं जिथे अहिल्यादेवीने काम केलं नाही. आता मी तुमच्या बाजूने बोलतो. आमच्या एका बाईला जर संधी दिली तर ती न पुसला जाणारा सोन्याच्या अक्षरांनी मडवलेला इतिहास घडू शकते. या सगळ्यांना संधी मिळाली तर हे भारताचं सोनं करू शकतात.
आपण संधी देतो का? अहिल्या देवीचे वारसदार येळकोट येळकोट जय मल्हार म्हणणारे का म्हणतो येळकोट येळकोट जय मल्हार? काय ते म्हणाले म्हणून मी म्हणालो, काय माहित नाही मला. म्हणून बांधवांनो, लेकरांची लग्न करायची, पण सगळा समाज विचारी घडला तर तुमच्या लेकरांना आनंद मिळणार आहे. नाहीतर तुम्ही खूप चांगले विचार करता, मग काय करता तुम्ही विचार? आता संपवतोच. आपला विचार कसा असतो? खोटेकरामध्ये 2-3 शाखा, हटकरामध्ये 2-3 शाखा, तुमच्याकडे आता झेंडे, बंडे, बंडगर सगळं आहे, मला माहिती आहे. माझी एक भाची इथं आहे, एक सांगलीला आहे. मी हे एवढं का सांगतो ठणकावून? त्याचं कारण आहे, आम्ही आमच्या कुटुंबामध्ये कुठल्याही शाखा मानल्या नाही. 2 पिढ्यापासून कुठल्याही शाखा मानल्या नाही. मुली दिल्या आणि मुली केल्या तरी लेकरं झाली, काही काळजी नको. उलट ती लेकरं फार हुशार होतात. अमेरिका देश ज्याला जगातली महासत्ता म्हणतात, ब्रेन पॉवर असलेला देश आहे असं आपण म्हणतो का? त्याचं कारण त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात संकर झालेला आहे. युगोस्लावियाची आई आहे तर थायलंडचा बाप आहे, चीनचा बाप आहे तर इंग्लंडची आई आहे. या सगळ्या संकरामधून जन्मलेली पिढी हुशार असते. आपले जुने लोक काय सांगतात? पदर लागते. कुठला पदर लावतो? मामाचा, आत्याचा. अरे लेकर अपंग जन्मतात, विज्ञान सही शिकवतोय. एकाच वर्तुळामध्ये तुमचे जेनेटिक जर फिरले तर लेकर मतिमंद जन्मतात, लेकर अपंग जन्मतात. हे जरा सांगण्याची गरज आहे. आणि म्हणून आपण सगळे पाहुणे आहोत, हे तुम्हाला मान्य आहे का? नाराज दिसतात एकदम. असं मी विचारलं ना काही, याला काय सनी आली, कुठून आली? आपण सगळे पाहुणे आहोत हे तुम्हाला मान्य आहे का? सगळ्या शाखामध्ये मुली देणं, मुली करणं हे तुम्हाला मान्य आहे का? हात वर करा नुसतं, हो नाही दमानं. हात वर करा बरं, कोण कोण देऊ शकतो? इकडच्याला विचारा हात वर करण्याच्या आधी, घरचं जेवण बंद होईल. बांधवांनो, अरे जात नावाचीच अंधश्रद्धा आहे. तुम्ही तर पोटशाखेत अडकले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटचा मुद्दा आहे. समजा तुमची मुलगी तहसीलदार आहे, कारण आता मुलीच नंबर 1 वर आहे. तुमची मुलगी कलेक्टर झाली आणि शाखेमध्ये मुलगाच तिच्या बरोबरीचा मिळत नसेल, काय करणार? मग त्या मुलीला असं वाटतं की माझ्यापेक्षाही ज्याचा बौद्धिक स्तर कमी आहे, ज्याचा नोकरीतला स्तर कमी आहे, अशासोबत लग्न करण्यापेक्षा ती मग आंतरजातीय लग्न करते, आंतरधर्मीय करते. हे आवडेल का तुम्हाला? मग त्याच्यापेक्षा भिंती पाडा ना. अरे 150 वर्षापूर्वी मराठा समाजासोबत, माळी समाजासोबत या महाराष्ट्रात रिलेशन केले. तुम्ही सगळ्यांचं मूळ आहात. शेतीचा शोध लागण्याच्या आधी सगळेच पशुपालक धनगर होते. हे मी म्हणत नाही, जगातले सगळे अभ्यासक म्हणतात. आणि अशा वेळेला तुम्ही जर आपल्या शाखा धरून बसलात तर माझ्या दृष्टिकोनातून हे पाप आहे. म्हणून अहिल्यादेवीचा वारसा ज्यांना सांगायचा, ज्यांना आपल्या विचारानं पुढे जायचंय, आपल्या कुटुंबासहित समाजाला पुढे घेऊन जायचंय, त्यांनी नव्यानं विचार करायला शिकलं पाहिजे. आणि हे नव्यानं विचार करायला शिकणं तुमचा अपमान नव्हे. नव्यानं विचार करायला शिकणं, नवे पायंडे पाडणं, अरे हे तर आपल्या परंपरेत आहे का नाही? आपल्या परंपरेवर धार्मिक श्रद्धा, धार्मिक परंपरा लाथाडून होळकरांनी राज्य केलेलं आहे. मी अनेक उदाहरणं देऊ शकतो, परंतु तितका आपल्याकडे वेळ नाही. आणि दुसरा मस्के सरांनी मांडलेला मुद्दा, कोकिळ सर, माझ्या कुटुंबामध्ये सुद्धा माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते. म्हणजे असे डुप्लिकेट स्वातंत्र्य सैनिक आहे. प्रत्यक्ष 10 महिने निजामाच्या राजवटीत हैदराबाद जेलमध्ये होते.
चांगल्या लोकांचा संपर्क आला, चांगली जमीनदारी होती घरी, शेतकरी माणूस, परंतु विचारणं अत्यंत भक्कम. मुलींचे संसार मुलीला करू देत, तिच्या अडचणी तिला सोडू देत, तिला तिच्या पायावर उभं राहू दे. तुम्ही ज्या वेळेला संसार करीत होता त्यावेळेला सुद्धा तुम्ही रडत पडत धडपडत उभे राहिला आणि संसार केलाय. ती पण करेल, तो पण करेल. आणि त्यांना अधूनमधून अहिल्यादेवी सांगा, त्यांना यशवंतराव सांगा, मल्हारराव सांगा. आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या वृत्तीनं वागायला शिकवा, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचा दबदबा वाढेल. नाहीतर आज सोलापूरमध्ये एवढी ताकद आहे, एक आमदार हक्काचा होता, मंत्री झाले, दिली जागा दुसऱ्याला बोंबलत बसले, गेली जागा. शेवटी राजकारणात दाखवावं लागलं ना, आम्ही 2 नंबर, आम्ही 2 नंबर. अरे 1 नंबर वाण्यानं कायम मुख्यमंत्री दिलाय, 2 नंबर. हे सगळं कधी घडेल? चांगला विचार करण्याची प्रज्ञा ज्या वेळेला आपल्यामध्ये निपजेल त्यावेळेला हे घडेल. विचार चांगला नसेल, समाज चांगला घडू शकत नाही. समाज घडणं म्हणजे तुमच्याकडे गाडी आला आणि तुमच्याकडे प्लॉट आले, बायकोच्या अंगावर सनग आले, याला चांगला समाज म्हणत नाही. भौतिक सुखवस्तू समाज म्हणतात, त्याला संपन्न समाज म्हणत नाही. आपल्याला संपन्न समाज घडवायचा आहे. आणि म्हणून जी अहिल्यादेवी त्या कालखंडामध्ये मध्य काळामध्ये सगळ्यात श्रीमंत सत्ता चालवत होती, त्या अहिल्यादेवी पांढऱ्या घोंगड्यावर बसून राज्य केलंय. आपल्याला तर मास्तरची बायको म्हणलं तर ती म्हणते, आता माझ्याकडे 50 तोळे झाले बरं काय. बहिणीचं पोट दुखावं म्हणून माहेरला गेल्यावर मुद्दाम सांगते. स्पर्धा लागलेली आहे सध्या, सोयऱ्या धायऱ्या कुस्ती स्पर्धा. मेरी साडी तेरे साडी से सफेद कैशी. सध्या सध्या सोयऱ्या धायऱ्या तुम्ही म्हणता. आपण सोयऱ्याकडे वास्तुशांतीला गेलतो, कोणाला बरं वाटणार आहे? कोणाचं घर बघून बरं वाटणार, लग्न बघून बरं वाटणार, बुंदी कडू लागली, कारण मन बिघडली, तो विचार नाही. आणि त्यामुळं बांधवांनो, केवळ वधूवर पालक मिळावा, माझ्या मुलीला चांगलं मिळालं, माझ्या मुलाला, एवढ्यावर नाही. चांगला समाज घडवण्याची नैतिक जिम्मेदारी अहिल्याबाईंनी आपल्या खांद्यावर दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1 तासभर आपण अतिशय पेनड्रॉप सायलेन्स मध्ये आदरणीय ढेंगे साहेबांचं या ठिकाणी आपण मनोगत ऐकत होता. समाजातील सध्याची परिस्थिती काय आहे आणि कशा पद्धतीने आपण वागावं राहावं याच्याबद्दल आपल्याला त्यांनी चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस वंदन. आज या ठिकाणी जे प्रमुख अतिथी आहेत, मस्के सर असतील, दासरे सर असतील, गोगे सर असतील, आमचे मार्गदर्शक यशपाल भिंगे सर असतील व आपण सर्व समाज बांधव. प्रथमतः मी एक ग्रामीण भागातून शहरामध्ये आलेला मुलगा, काम करत करत या सर्व संचालक मंडळाशी माझी ओळख झाली आणि या संस्थेचे जे रवींद्र नागिनकरी संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेल्या 9 वर्षापासून अविरतपणे निस्वार्थीपणे हे काम करत आहोत. आणि त्याचीच प्रचिती म्हणून या सर्व समाज बांधवांनी आणि या सर्व संचालक मंडळांनी माझ्यावरती यावर्षी अध्यक्षपदाची दुरा दिली. प्रथमतः मी या सर्व संचालक मंडळाचे सन्माननीय सदस्यांचे मनपूर्वक धन्यवाद देतो, मनपूर्वक आभार मानतो. बोलण्यासारखं मला काय तर सर्वांनी शिल्लक ठेवलेलं नाहीये. मी जास्त वेळ घेणार नाहीये, भुकेची वेळ झालेली आहे, यानंतर मध्यांतर होईल. फक्त मला एकच सांगायचंय की काम करत असताना आम्हाला अनेक प्रकारच्या अनंत अडचणी येतात. इतक्या अडचणी येतात की बायोडाटा देत असताना आम्हाला फोन करावा लागतो, मेसेज करावा लागतो, मेल ओपन करावं लागतं. फोटो वगैरे जे आहे किंवा माहिती जी आहे ती इतकी अचूक माहिती म्हणजे इतकी चुकीची माहिती असते. मग पुस्तकात छापल्यानंतर परत आम्हाला फोन आला जातो, हे असं आहे. फक्त एक लक्षात घ्या, पुढच्या वर्षी ज्यावेळेला वधूवर म्हणजे परिचय पुस्तक तयार होईल त्यावेळेला आपण पालकांनी फॉर्म भरून देत असताना अचूक माहिती फॉर्मवरची जी आहे ती पूर्णपणे अचूक माहिती भरून द्यावी. फोटो जर तुम्ही व्यवस्थित दिलात तर समजा व्हॉट्सअपवर फोटो आला तर तो फोटो फाटला जाईल, नाक कसं तरी दिसेल, तोंड कसं तरी दिसेल. मग एक लक्षात घ्या, आपल्याला जास्तीत जास्त स्थळं ही आपल्या या बायोडाटामधल्या या पुस्तकमधल्या फोटोला पाहून येणार आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर तुमचं जे एज्युकेशन आहे या सगळ्या गोष्टी शिक्षण BA झाले माझं आणि मोबाईल नंबर 8208 61 43 02. जॉब लागून 10 वर्ष.
मोबाईल नंबर परत एकदा घ्या 8208614302. कार्यक्रम शिक्षण एम ए कंप्लीट आहे आणि मी सध्या बंधन बँक सर्व्हिसला आहे. बंधन बँक सर्व्हिसला आहे. जन्मतारीख 5/10/1996. मोबाईल नंबर 9970819967. माझं नाव राजकुमार शंकर पांढरे. माझं शिक्षण एम ए प्लस ITI झालेलं आहे. टाटा मोटरला जॉब आहे. आता सध्या ब्रेक आहे, MP ची तयारी चालू आहे. माझा मोबाईल नंबर जन्मतारीख 22/2/90 आणि मोबाईल नंबर 8308541736 8308541736. आणि परिचय करून द्यायचा आहे की माझा मुलगा हा आहे, इथं नोकरी करतोय, त्याची तारीख एवढी आहे, आमची अपेक्षा अशी आहे. हे सर्व काही डिटेल तुम्ही या ठिकाणी येऊन सांगायचं आहे. धन्यवाद. माझं नाव कडेकर ऐश्वर्या गुणवंत. माझं मूळ गाव केशेगाव, तालुका जिल्हा धाराशिव. माझे जन्मदिनांक 23/10/1997. माझं शिक्षण BAMS कंप्लीट आहे आणि मी सध्या BAMS कंप्लीट आहे. माझं शिक्षण BAMS कंप्लीट आहे आणि मी सध्या प्रायव्हेट हॉस्पिटल धाराशिव येथे प्रायव्हेट प्रॅक्टिस करते. मोबाईल नंबर 9604973412. माझा मोबाईल नंबर आहे 9604973412. पुस्तकामध्ये जर वधूवरांचं माहिती असेल तर पान नंबर सांगायचा आहे. इथं उल्लेख करत असताना पान नंबर आणि आपला क्रमांक पुस्तकामध्ये असलेलं तुमचं त्या ठिकाणी माहिती सांगायचं आहे. जय मल्हार. जय मल्हार. जमलेल्या सर्वांना माझा नमस्कार. एवढा छान कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार. जमलेल्या सर्व उमेदवारांना त्यांना योग्य जोडीदार मिळावा ही सदिच्छा. मी थोडक्यात माझा परिचय करून देतो. मी निलेश महादेव मुधाळे, राहणार इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर. माझी जन्मतारीख 3/12/1999. माझं शिक्षण BCom MA शिवाजी युनिव्हर्सिटीमधून झालं आहे. मी सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वंट आहे. बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, चेंबूर, मुंबई येथे कार्यरत आहे, जे डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीच्या अंडरमध्ये येते. माझी अपेक्षा वधू अनुरूप असावी ही आहे. माझा मोबाईल नंबर 9890933695 आहे. पुन्हा एकदा मोबाईल नंबर रिपीट करतो, 9890933695 आहे. धन्यवाद. आहे सजोत भीमराव ठेंगे. संजोत भीमराव ठेंगे. जन्मतारीख 8/10/1999. जन्मस्थळ सोलापूर. त्यांचं शिक्षण पदवीधर झालेलं आहे. RPF मध्ये, रेल्वेमध्ये त्या ठिकाणी नोकरी करत आहेत आणि त्यांचा मोबाईल नंबर आहे 8698556300. परत एकदा मोबाईल नंबर सांगतोय 8698556300. ओळख करून देण्यासाठी स्टेजवरती यायचंय. इथं या ठिकाणी भरपूर मुलं आणि मुली आलेले आहेत, पण लाजून ते स्वतःच त्या ठिकाणी ओळख करून देण्यासाठी स्टेजवरती येत नाहीत. कार्यक्रम हा तुमच्यासाठीच आहे. तुम्ही यायचंय, स्वतःच त्या ठिकाणी ओळख करून द्यायचंय. जर मुलं आणि मुली आलेले नसतील, त्यांचे पालक आले असतील तर पालकांनी त्या ठिकाणी इथं येऊन त्या मुलांबद्दल किंवा मुलींबद्दल त्या ठिकाणी माहिती सांगायचं आहे. हॅलो. ज्यांचे मुलं किंवा मुली आले नाहीत त्यांनी कृपया पालक येऊन समोर सांगायचं आहे. आता माझ्यापासूनच मी चालू करतो म्हणजे तुम्हाला कळेल. प्रथमतः मी वधूवर कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल सर्व संयोजकाचा आभार व्यक्त करतो. पूर्ण महाराष्ट्रातले सर्व आलेले सर्व बंधू भगिनींचा
पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत व आभार मानतो. माझं मुलगा आणि मुलीसाठी मी त्यांचं माहिती सांगतो. माझा मुलगा BSc नर्सिंग केलेला आहे. तो सध्या पुण्यामध्ये सर्व्हिसला आहे. आणि दुसरा एक B फॉर्मसली मुलगी आहे आणि एक मुलगी BSc बायोटेक्नॉलॉजी करत आहे. तर माझं नाव आहे धोंडप्पा धर्मण्णा रोपनुरे, राहणार सोलापूर. माझा मोबाईल नंबर 88 30 60 31 70. पुन्हा एकदा सांगतो 88 30 60 31 70. धन्यवाद. शिक्षणाची समकक्ष पदवी धारण करणारे किंवा इंजिनियर किंवा बिझनेस चांगला असलेल्या वधूवरासाठी मी निमंत्रित करतो. 2003 मी सध्या आता BSc नर्सिंग करते. जॉब सिम्बॉयसिस हॉस्पिटल. मोबाईल नंबर 72 49. प्रीती बाळासाहेब सोंडगे. मोबाईल नंबर 72 49 47 14 84. 72 49 47 14 84. मी माझी मुलगी आहे कुमारी डॉक्टर प्रणिता देवीदास बनसोडे, राहणार उमरगा, जिल्हा धाराशिव. त्याचं शिक्षण आहे BAMS MD मेडिसिन. ती सध्या उमरगा येथे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जॉब करते. अपेक्षा आहे MBBS MS MD किंवा BAMS MS MD. आणि माझा मोबाईल नंबर आहे 94 21 44 55 67. तर अपेक्षा यानुसार स्थळ भेटलं तर चांगलं होईल. मोबाईल नंबर 94 21 44 55 67. थँक्यू. शाहीर तरटे. त्यांचं जन्मतारीख आहे 4/4/1999. त्यांचं त्या ठिकाणी शिक्षण 10वी पास आहे. मोबाईल नंबर 95 27 45 81 86. या ठिकाणी आणखीन एक बायोडेटा आलाय. नाव आहे आशिष दिलीप सोनटक्के. जन्मतारीख आहे 12/9/1998. शिक्षण आहे BE मेकॅनिकल इंजिनियर. व्यवसाय सॉफ्टवेअर डेव्हलपर. त्याला पॅकेज आहे 43 लाख आणि त्यांचा अपेक्षा आहे कॉम्प्युटर इंजिनियर. ते राहणार आळदेव, तुळजापूर तालुक्यातील आहे. त्यांचा मोबाईल नंबर आहे 94 22 90 10 55. मोबाईल नंबर 94 22 90 10 55. माझे नाव भाग्यश्री सतीश बिदरकी. माझी जन्मतारीख 2/9/2003. मी सांगलीत राहते. शिक्षण BA लास्ट इयर आहे आणि मोबाईल नंबर 99 22 98 44 47. अपेक्षा निर्व्यसनी पाहिजे. मोबाईल नंबर 99 22 98 44 47. माझे नाव कन्या सदाशिव मलगार, राहणार सांगली. जन्मतारीख 5/11/2002. माझे शिक्षण BCom कम्प्लीट. मी सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहे. मोबाईल नंबर 99 22 98 44 47. 99 22 98 44 47. नमस्कार. प्रथमतः मी आपल्या प्रतिष्ठानाचे आभार मानते हा मेळावा सादर करण्याबद्दल. माझा परिचय थोडक्यात सांगते. माझे नाव अलका बिराप्पा सलगर. माझं शिक्षण MCA म्हणजेच मास्टर्स ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन. जन्मतारीख 20/11/2001.
मी आता जॉबला आहे IT कंपनीत पुणे येथे सॉफ्टवेअर डेव्हलपर. माझा नंबर आहे 95 27 88 14 79. परत एकदा सांगते, नंबर 95 27 88 14 79. अपेक्षा IT क्षेत्रात कोणते? राहणार नातेपुते, जन्मतारीख 13/4/1997, शिक्षण BSc फर्स्ट इयर, सध्या शासकीय चालक या पदावर आहे मुंबई. मोबाईल नंबर 96 65 81 35 96, 96 65 81 35 96. प्रथमतः नमस्कार सर्वांना आणि सर्व मेवाड्याचे ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांनाही त्यांचे खूप आभार मान्य करतो मी. आणि रवींद्र सर स्पेसिफिकली त्यांनी सर्वांनी हा कार्यक्रम आवर्जून म्हणजे सर्व व्यवस्थापन केलं, त्यांचे मनापासून आभार. मी माझ्याबद्दल सांगतो. माझं मूळ गाव संगमनेर अहिल्यानगर आहे. मी माझ्या बहिणीचा बायोडाटा इंट्रोड्यूस करीत आहे. तिचं शिक्षण 12वी सायन्स झालेलं आहे आणि आत्ता ती 2 वर्षापासून महाराष्ट्र पोलीस मुंबई येथे कार्यरत आहे. आमच्या अपेक्षा अशा आहेत की वधूने शक्यतो गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर बेटर आहे, अदरवाईज बाकीचा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल तर अतिउत्तम आहे. आणि स्थळ शक्यतो अहमदनगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील असावे, मोस्ट प्रेफर्ड. आणि आम्ही सर्वसाधारण कुटुंबामधून येतो. माझे आई वडील शेतकरी आहेत. आणि माझा मोबाईल नंबर जर कोणी इंटरेस्टेड असेल तर नोट डाऊन करून घ्या. 70 28 78 00 17. पुन्हा एकदा रिपीट करतो, 70 28 78 00 17. नाव आहे माधव शाहीर तरटे. जन्मतारीख आहे 4/4/1999. शिक्षण 10वी. उंची 5 फूट 3 इंच. आणि त्यांचा मोबाईल नंबर आहे 95 27 45 81 86. परत एकदा रिपीट करते, 95 27 45 81 86. माधव शाहीर तरटे. जन्मतारीख आहे 9/9/1992. त्यांचं शिक्षण आहे BE मेकॅनिकल. उंची 5 फूट 6 इंच. सध्या व्यवसाय आहे किर्लोस्कर न्यूमॅटिक हडपसर येथे. पगार आहे 12 लाख वार्षिक. आणि त्यांच्या अपेक्षा आहेत अनुरूप, सुशिक्षित आणि समजूतदार असावी. त्यांचा मोबाईल नंबर आहे 99 23 84 12 38. 99 23 84 12 38. संजीव आनंद चंद्रशा होनगुर. त्यांचं जन्मतारीख आहे 7/1/1994. त्यांचं शिक्षण BE सिव्हिल. ते बेंगळूर येथील आहेत. त्यांचा व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर, PW खात्यामध्ये ते कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत आहेत. त्यांच्या अपेक्षा सुसंस्कृत आणि समजूतदार मुलगी असावी. त्यांचा मोबाईल नंबर 94 48 57 78 86. 94 48 57 78 86. तर मुलं मुली असतील, स्वतःचं ओळख करून द्यायचं अजून राहिलेलं असेल तर कृपया मुला मुलींना विनंती आहे की त्यांनी समोर येऊन स्वतःचं ओळख करून द्यायचंय. कुणीही लाजायचं नाही. भरपूर त्या ठिकाणी मुलं आणि मुली आलेले आहेत, पण स्वतःचं ओळख करून द्यायला ते पुढे येत नाहीत. तर त्यांना विनंती आहे की त्यांनी स्वतःचं ओळख करून देण्यासाठी पुढे स्टेजवरती लवकरात लवकर यायचंय. नमस्कार. खंडेकर, राहणार विठ्ठलवाडी, तालुका माढा.
मी इथं माझ्या भावासाठी आलेलो आहे. माझ्या भावाचे नाव बिरुदेव अरुण खांडेकर. तो पोलीस उपनिरीक्षक म्हणून सध्या नाशिक येथे ट्रेनिंगला आहे. त्याचा बायोडाटा जो आहे तो आपल्या या पुस्तकामध्ये पान क्रमांक 91 आहे. म्हणजे इच्छुकांचा संपर्क करावा. मोबाईल नंबर माझा आहे 8766 84 83 54. इथं असलेल्याला बोला पटापटा इथे जे आहे पोपट घोडके. शिक्षण तिचं BSc झालंय फिजिक्समध्ये. बर्थ डेट आहे 2/2/2000. शिकते तो, स्पर्धा परीक्षेची तयारी करते. तर मलाच कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आहे 8766 84 83 54. माझी भाची आहे धनश्री धनाजी गोरे. जन्मतारीख 28/9/2003. तिचं शिक्षण आहे ANM नर्सिंग. सध्या बार्शी येथे रुग्णालयामध्ये सेवेत आहे. तर नंबर माझा 86 52 200 360. 86 52 200 360. माझे दुसरे भाचे आहे शार्दूल सतीश ढेकळे. जन्म 1/12/1998. शिक्षण BE सिव्हिल इंजिनियर. सध्या पंचायत समिती बार्शी येथे GE या पदावरती सेवेत आहे. माझा नंबर आहे 86 52 200 360. विशेष म्हणजे अंध आहे ना हे. जन्मतारीख आहे 11/7/1997. त्यांचं एज्युकेशन आहे BA. सध्या नोकरीला आहेत रेल्वेमध्ये ज्युनियर क्लर्क अहमदनगर. त्यांचा मोबाईल नंबर आहे 98 22 95 76 61. परत एकदा मोबाईल नंबर सांगते 98 22 95 76 61. माझं नाव हनुमंत चंद्रकांत सोटके. माझं शिक्षण झालेलं आहे D फार्मसी. मी सध्या जगदंब मेडिकलमध्ये आहे. माझी जन्मतारीख 22/4/1999 आहे. शिक्षण D फार्मसी. अपेक्षा BSc किंवा मोबाईल नंबर 91 46 37 37 33. गाव पंढरपूर. मी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर इथे डॉक्टर आहे. मोबाईल नंबर 70 20 17 40 97. जन्मतारीख 11/12/1996. अपेक्षा मुलगी डॉक्टर असावी. मुलाचे नाव आहे सर. माझं नाव महेंद्र औदुंबर बनकर. राहायला मी इथं सोलापूरलाच आहे. माझं वय आता 26 कंप्लीट झालं आहे जानेवारी 25ला. शिक्षण माझं BSc झालं आहे. आता मी सध्या माझं मुंबईला पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं आहे. आणि अपेक्षा अनुरूप असायला पाहिजे. मोबाईल नंबर 98 34 93 47 76. माझ्या बहिणीचं पण आहे एक बायोडाटा. तिचं नाव वैष्णवी कमलाकर बडगर आहे. तिची जन्मतारीख 25/2/2004 आहे. राहायला त्यांनी सोलापूरलाच आहेत आदित्यनगरला. तिचं शिक्षण MSc फिजिक्स झालं आहे. आणि अपेक्षा सरकारी नोकरदार असला पाहिजे. मोबाईल नंबर 83 90 32 81 99. धन्यवाद. माझं नाव रूपा कोंडीबाकारे. शिक्षण 10वी. अपेक्षा समजूतदार असलं पाहिजे. माझं डेट ऑफ 8/8/2000. मोबाईल नंबर 70 28 46 05 66. मोबाईल नंबर 70 28 46 05 66. नमस्कार. माझे नाव रविराज संपतराव करडे. राहणार चुंब तालुका बार्शी जिल्हा सोलापूर. हल्ली मुक्कामी गणेगाव तालुका गुण जिल्हा धाराशिव. जन्मतारीख
3/1/1992, शिक्षण मास्टर्स इन फार्मसी आणि सध्या अमेरिकन कंपनी मायलन लॅबोरेटरीज लिमिटेड हैदराबाद रिसर्च सेंटर येथे रिसर्च सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहे. वार्षिक उत्पन्न 14.54 लाख. अपेक्षा टेक्निकल फील्डमधून ग्रॅज्युएट असावी आणि मोबाईल नंबर आहे 84 59 35 76 99. शिक्षण पोस्ट PhD अंतिम झाले आहे आणि माझी हाईट 5'2" आहे. सोलापूरचीच आहे मी आणि फोन नंबर 99 22 96 16 74. मोबाईल नंबर 99 22 96 16 74 आणि पेज नंबर 61. सिव्हिल इंजिनियर इथं सोलापूरमध्ये मी कॉन्ट्रॅक्टर आणि बिझनेस आहे माझा बिल्डिंग मटेरियलचा. मोबाईल नंबर आहे 86 68 410 180. सर्वांना विनंती आहे, आवाज स्टेजपर्यंत येत आहे. तुम्ही शांत बसलात तर मुलांचा बायोडेटा तुमच्यापर्यंत पोहोचेल. आवाज इथंपर्यंत येत आहे त्यामुळं सांगणारी मुलं सुद्धा घाबरत आहेत. आवाज नकोय. माझे नाव लक्ष्मी मलिनाथ. माझी जन्मतारीख आहे 14/11/1999. माझा M.Com कंप्लीट आहे. मी लोकमंगल पतसंस्थेमध्ये कार्यरत आहे. मोबाईल नंबर आहे 98 34 23 28 33. 98 34 23 28 33. नमस्कार, माझं नाव अविनाश रामदास लांडगे. माझी जन्मतारीख आहे 16/9/1992. उंची आहे 5 फूट 7 इंच. क्वालिफिकेशन आहे BTech इलेक्ट्रिकल इंजिनियर, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. सध्या कॅपजेमिनीमध्ये कार्यरत आहे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून. अपेक्षा अनुरूप असावी, सुसंस्कृत असावी, सुशिक्षित असावी. वडिलांचा मोबाईल नंबर आहे 82 75 47 48 29. 2 मध्ये पात्र आहे व मी सध्या स्पर्धा परीक्षा करीत आहे. पण फेज 2 मध्ये माझी निवड होण्याची मला दाट शक्यता आहे. आणि माझ्या भावाचं पण मला इंट्रोडक्शन द्यायचं आहे. माझ्या भावाचं नाव आहे गणेश केरबारा वडजे, डॉक्टर गणेश केरबारा वडजे, MBBS MD, भूल तज्ज्ञ आहे तो व प्रायव्हेट प्रॅक्टिस करत आहे. बर्थ डेट आहे माझी 5/9/1989. माझ्या डॉक्टर भावाची बर्थ डेट आहे 9/8/1994. पप्पांचा नंबर आहे 96 570 45 525. ठीक आहे. हॅलो, सर्वांना विनंती आहे आपापसात बडबड करू. माझं नाव सपना हिरालाल केळुकर, शिक्षण BA. माझा मोबाईल नंबर आहे 91 56 11 68 68 आहे. शिक्षण BA झालं आहे. श्रीराम मंडळ, राहणार सोलापूर. माझी जन्मतारीख आहे 13 फेब्रुवारी 1996. शिक्षण MA इंग्लिश झालं आहे आणि टायपिंग झालं आहे इंग्लिश मराठी दोन्ही. सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे आणि अपेक्षा समजूतदार व अनुरूप. मोबाईल नंबर आहे 90 28 22 65 85. 90 28 22 65 85. थँक्यू. मी संजय केरुलकर आहे आणि माझं एज्युकेशन BTech कॉम्प्युटर सायन्समधून झालेलं आहे. आणि माझ्या वडिलांचा फोन नंबर आहे 99 60 83 15 72. वडिलांचा फोन नंबर आहे 99 60 83 15 72. साहेब नाईकवाडे, जन्मतारीख आहे 10/8/1996. शिक्षण 12वी. नोकरी सध्या MIT कॉलेजमध्ये नोकरी करत आहेत. पगार 18,000 आहे. अपेक्षा अनुरूप असं त्या ठिकाणी मुलगी असावी. मोबाईल नंबर 83 29 65 88 52. 83 29
628852. वसुंधरा विजयकुमार वल्लीचोरे, जन्मतारीख आहे 16/5/1995. शिक्षण आहे MBBS MD. सध्या सिनियर रेसिडेंट डॉक्टर लातूर येथे जॉबला आहे. त्यांचा मोबाईल नंबर 9860759992. 9860759992. नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्राजक्ता हनुमंत बटकर. माझी जन्मतारीख आहे 6/2/1999. माझं राहणार गाव आहे भोंगळ. मी सध्या रुबी हॉल क्लिनिक पुणे इथं जॉब करत आहे. अपेक्षा आहे MBBS MD किंवा BMS MD MS. मोबाईल नंबर आहे 9011609199. परत एकदा 9011609199. नमस्कार, माझं नाव रविराज श्रेष्ठ दोडतले, राहणार सोलापूर. जन्मतारीख 15/10/1997 आणि खाजगी बँकेमध्ये कामाला. 8928 मोबाईल नंबर 8928519130. 8928519130. नमस्कार, माझं नाव श्रीकांत नागनाथ चेंडके आहे, राहणार सोलापूर आणि जॉब मी इंडियन नेव्हीला आहे. सध्या माझा जॉब केरळला आहे. माझं पेमेंट आहे 95,000. माझा मोबाईल नंबर आहे 8888086001. परत एकदा सांगतो 8888086001. धन्यवाद. हर्षी, जन्मतारीख 30/12/1999. शिक्षण 12वी. सध्या व्यवसाय गाडी धंदा करून शेती 5 एकर बागायत. मोबाईल नंबर 7620524948. 7620524948. माझी मुलगी आहे श्रेया संजय गावडे. तिची जन्मतारीख आहे सप्टेंबर 2000. शिक्षण BTech मेकॅनिकल. सध्या पुण्याला कॉग्निझनमध्ये जॉब करते. अपेक्षा अशी आहे की IT मध्ये मुलगा असावा. नंबर मोबाईल 9922898965. धन्यवाद सर. एकंदर व्यावसायिक असावा. मोबाईल नंबर 9921381048. हे HSC. मोबाईल नंबर आहे 7620524948. डॉक्टर पूनम भागवत गाडे, जन्मतारीख 1/8/1995. त्यांचं शिक्षण आहे डॉक्टर ऑफ फार्मसी PG. 12वी नंतर 6 वर्षाचा त्यांनी कोर्स पूर्ण केलेला आहे आणि सध्या सिनियर एक्झिक्युटिव्ह क्लिनिक फार्मासिस्ट रुबी हॉल हॉस्पिटल पुणे येथे ते कार्यरत आहे. 6.5 लाखाचं त्यांचं त्या ठिकाणी पॅकेज आहे. मोबाईल नंबर आहे 7382186780. 1998. त्यांचं शिक्षण आहे MBBS MS. नोकरी ते सध्या MS सेकंड इयर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सोलापूर येथे नोकरी करतायत. त्यांचा अपेक्षा MBBS MD DM तो MD अदर ब्रँचचा असावा. मोबाईल नंबर 980575. प्लीज सगळ्यांना विनंती आहे की आवाज नकोय तुमचा. जी काही माहिती मिळते ती व्यवस्थित ऐकून घ्या. ऐकणाऱ्यांना तरी ऐकू द्या. आवाज फार येतोय. मध्ये गोंधळ पण आहे. बसून घ्या. चेअर आहे तुम्हाला. इथपर्यंत तुम्ही सगळेजण सहकार्य केल्यात. आताही सहकार्य करा अशी सगळ्यांची विनंती आहे. आवाज नकोय. यानंतर बायोडेटा आहे संतोष मोठू तरंगे. एज आहे 25 इयर्स. त्यांची हाईट आहे 5 फूट 10 इंच. एज्युकेशन आहे MBA. सध्या जॉबला आहेत, प्रायव्हेट जॉबला आहेत. त्यांचा मोबाईल नंबर आहे 7028780017.
7028880017 कतार, जन्मतारीख आहे 14/2/1994, शिक्षण BA, नोकरी होमगार्ड सोलापूर शहरामध्ये करतायत. मोबाईल नंबर 8308057245. राजकुमार शंकर पांढरे, जन्मतारीख आहे 22/2/1990, MA IT आणि सध्या टाटा मोटर्स टेलिकॉममध्ये पुणे येथे जॉब करतायत. त्यांचा मोबाईल नंबर आहे 8308541736. श्रीशालप्पा बंदीचोडे, जन्मतारीख आहे 9/5/1997, शिक्षण आहे MBBS, सध्या नोकरीला आहे. वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र लोहार, जिल्हा धाराशिव. त्यांचा पत्ता आहे उमरगाव. अपेक्षा आहेत MBBS MD. मोबाईल नंबर 9421358116, 9421358116. all the parents. I am from Bijapur, Karnataka. माझे 4 म्हणजे 2 मुलं आणि 2 मुली आहेत. मोठी मुलगी प्रियांका सुभाषचंद्र खिलारी बार कारंडे, MBBS, MS, MCH. Date of birth 2nd July 1992. Requirements MBBS, MD or MS, MCH. Second daughter Kumari Darshana S. Khilari बार कारंडे. Date of birth 29 September 1994. Job software engineer at Bangalore. Requirements class 1 or class 2 officer or doctor. Third one Dr. Bharat Subhash Chandra Khilari Bar Karande, MBBS, MSc in ENT. Date of birth 24th August 1996. Requirements MBBS, MS in Gynec or MD. Fourth one Shatrughan Subhash Chandra Khilari Bar Karande. Date of birth 31st May 1998. MCA, software engineer at Bangalore. Requirements B Pharmacy or M Pharmacy or BAMS. Thank you. दत्तात्रय उंडेकरी, राहणार तुळजापूरकर, जन्मतारीख 14/5/2009, शिक्षण B.Ed, BSc. त्यांचा मोबाईल नंबर आहे 9423717823, 9423717823. नमस्कार. माझी मुलगी आहे, तिचं नाव आहे अंकिता शंकर पाटील. जन्म डेट आहे 23/9/95. शिक्षण आहे कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आणि मोबाईल नंबर आहे 9867699807. समकक्षीय पाहिजे आम्हाला. 2 डिसेंबर 1999. त्यांचं शिक्षण आहे BENTC, नोकरी TCS पुणे. त्यांचा त्या ठिकाणी मोबाईल नंबर आहे 9922881711. अपेक्षा इंजिनियर. मारुती टिळे, जन्मतारीख आहे 14/11/1999, उंची आहे 5 फूट 6 इंच, शिक्षण 12वी, काम आर्किटेक्ट 3D आर्किटेक्ट. असं त्या कंपनीमध्ये स्टुडिओ AFC बानेरमध्ये जॉबला आहे. आणि त्याचा संपर्क आहे 8805673083, 8805673083. छोडे, जन्मतारीख 5/12/1997, राहणार किनी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. मी व्यवसाय मूकबधीर संस्था अक्कलकोट येथे कर्मचारी म्हणून काम करतो. मोबाईल नंबर 8308127797. मी अजित लाडे, जन्मतारीख आहे 30/6/2005,
शिक्षण आहे बी वाईस फॅशनिंग टेक्निकल नॉलेज आणि त्यांचा मोबाईल नंबर आहे 9890363211. अपेक्षा व्यवसाय किंवा नोकरी करणारा मुलगा हवा. पुस्तकामध्ये पान नंबर 36 वरती एक बायोडाटा आहे. कुमारी प्राजक्ता सागर राजे पांढरे. जन्मतारीख आहे 12/3/1997. शिक्षण आहे MSc. उंची आहे 5 फूट 3 इंच आणि सध्या जॉबला आहे पायलट होल्डर म्हणून. आणि अपेक्षा आहे तिच्या इंजिनियर, डॉक्टर किंवा व्यवसाय कुठलाही असेल तरी चालेल. त्याच्यानंतर त्याचा मोबाईल नंबर आहे 9823096077. 9823096077.